हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन झाल्याच्या नंतर कालभैरव मंदिरामध्ये आज आपण फायनली पोहोचलेलो आहोत. सगळ्यात अगोदर गाडी पार्किंग करून घेतली. इथे खूप माकडे होती. गाडी पार्किंग करण्यासाठी खूप मोठी जागा होती. त्यानंतर आम्ही सगळेजण मंदिरात जाण्यासाठी निघालो. जे आमचं लवकरात लवकर दर्शन होईल यासाठी आम्हाला खूप भूक लागलेली. त्यानंतर आम्ही ज्यूस पिण्यासाठी थांबलेलो. ज्यूस घेतला आणि पुढे निघालो. मंदिराच्या बाहेरच तुम्हाला फुलं, नारळ आणि प्रसाद भेटतो. खूप मोठे शॉप आहे तिथे. तुम्ही जर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथून कालभैरव मंदिर येथे जात असाल तर अंदाजे 5 ते 6 किलोमीटर हे मंदिर आहे. येथे भाविक भक्त वर्षभर दर्शनासाठी येतात आणि मंदिरही ओपन असते. भैरव अष्टमी आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे भक्तांची मोठी गर्दी असते. कालभैरव मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून उज्जैनच्या प्राचीन इतिहास, शैव परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक विधीमुळे देशभरातील भाविक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख ठिकाण आहे. कालभैरव मंदिर हे उज्जैन येथील अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर असून ते भगवान कालभैरव यांना समर्पित आहे. कालभैरव भगवान शिवांचे उग्र व रक्षक स्वरूप मानले जाते आणि त्यांना उज्जैनचे कोतवाल म्हणूनही ओळखले जाते. उज्जैनमधील धार्मिक यात्रेत महाकालेश्वर मंदिर दर्शनानंतर कालभैरवांचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. या मंदिराचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये सुद्धा आढळतो. त्यानंतर आम्ही लाईनला लागलेलो. खूप गर्दी होती. फायनली आमचं दर्शन खूप छान झालं. दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो तिथनं. या मंदिराची अनोखी परंपरा म्हणजे कालभैरवांना मद्य अर्पण करतात. भक्त मद्याची बाटली अर्पण करतात आणि पुजारी ती देवाच्या मुखाजवळ धरतात. श्रद्धेनुसार भगवान कालभैरव हे अर्पण स्वीकारतात सुद्धा. ही परंपरा भारतातील इतर मंदिरांपेक्षा वेगळी असल्यामुळे हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला. इथे काही